नमस्कार, वेलकम टू पालकर्स किचन। आज आपण पालकर्स किचन मध्ये मस्तपैकी झणझणीत मसूरची आमटी करतोय। ही मसूरची आमटी करण्यासाठी आपल्याला मसूर भिजवण्याची गरज नाही, त्याला मोड आणण्याची गरज नाही। अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे। आपल्याला कधीतरी असं चमचमीत आणि झणझणीत खावंसं वाटलं तर आपण पटकन ही रेसिपी करू शकतो, इतक्या झटपट ही होते। चला तर मग ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। यासाठी मी इथे घेतली आहे ही 1 वाटी अख्खी मसूर। या मसूरला भरपूर पावडर असते, ती टिकवण्यासाठी लावलेली असते, त्यामुळे आपल्याला ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे ती स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। कुकरमध्ये शिजवताना आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत, पण पाणी आपण भरपूर घालणार नाही आहोत। अगदी बोटाचं जे पेर असतं ना, ते अगदी अर्ध पेर आपल्याला पाणी त्यामध्ये घालायचं आहे। आणि ही आता आपल्याला 3 शिट्ट्या कुकरमध्ये शिजवून घ्यायची। आता मी ही कुकरमध्ये 3 शिट्ट्या शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय त्याचा दाणा दाणा अतिशय मस्त शिजलेला आहे। मी तुम्हाला ह्या प्रेस करून दाखवते बघा, पूर्ण तो आतपर्यंत शिजलेला आहे। आता आपल्याला ह्यासाठी करायची एक मस्तपैकी फोडणी। फोडणीची सगळी तयारी मी केलेली आहे आणि फोडणीसाठी मी इथे पातेलं तापात ठेवलंय, त्यामध्ये मी घालतेय तेल। साधारण 3 पळ्या मी तेल त्यामध्ये घातलंय। तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे मोहरी, त्यानंतर जिरं, हा आहे हिंग आणि हिंगानंतर हळद। अतिशय साधी सोपी अशी फोडणी आहे। आणि फोडणीमध्ये आता आपण घालतोय हा बारीक चिरलेला कांदा। साधारण मीडियम साईजचा कांदा मी हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला फोडणीमध्ये मस्तपैकी परतून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याचा कच्चा स्वाद निघून जाईल। आता मी ह्यामध्ये ठेचलेली लसूण घातली आहे। ठेचलेली लसूण सुद्धा आपल्याला ही छानपैकी परतून घ्यायची आहे। लसूण मी डायरेक्ट फोडणीत घातली नाही, कांदा परतून झाल्यानंतर घातली। त्याचं कारण असं आहे की नंतर लसूण घातली ना की त्याचा फ्लेवर खूप छान इंटॅक्ट राहतो। लसूण पण परतून झालेली आहे। आता आपण घातलाय त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय आणि तो पण यामध्ये घातलाय। तोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो काय पटकन शिजतो, त्याला फार वेळ लागत नाही, पण थोडासा परतून झाल्यावर आपण अगदी मिनिटभर त्यावर झाकण ठेवणार आहोत की जेणेकरून तो आतनं मऊ होईल। झाकण काढून झाल्यावर तुम्ही बघू शकता त्याला मस्तपैकी वाफ आलेली आहे। तो परत एकदा आपण ढवळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे शिजवलेली मसूर। हे बघा, टोमॅटो आणि कांदा आता छानपैकी शिजलेला आहे। आता आपण घालतोय त्यामध्ये ही शिजवलेली मसूर। ही सगळी मसूर मी त्यामध्ये घालतेय आणि मसूर घालून झाल्यानंतर आपल्याला ती ढवळून घ्यायची आहे। आपण जरी आमटी करत असलो तरी आपण लगेच त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये। ही थोडीशी 2-3 मिनिटं अशी परतून घ्यायची आणि मगच त्यामध्ये पाणी घालायचं। आणि हा नियम आपण नेहमी कुठलीही भाजी किंवा आमटी करताना लक्षात ठेवायचा आहे, कारण फोडणीमध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे परततो ना, तेव्हा त्या पदार्थाला त्या फोडणीची चव छान लागते आणि म्हणूनच आपण आधी ते परतून घ्यायचं आणि नंतर पाणी घालायचं। आधीच पाणी घातलं तर ते चोथा पाणी होतं आणि त्याची चव फारशी छान येत नाही, म्हणून हा नियम आपण कायम लक्षात ठेवायचा। आता पाणी घालून झाल्यानंतर मी छानपैकी ढवळून घेतलंय आणि आता मी घालतेय ओलं खोबरं। ओलं खोबऱ्यानंतर मी इथे घालतेय हा मालवणी मसाला। हा घरी बनवलेला मालवणी मसाला आहे। मी इथे मालवणी मसाला जरी वापरत असले तरी पण ऑप्शन म्हणून तुम्ही त्याला मालवणी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही जो मसाला वापरता घरात, तो कुठल्याही प्रकारचा मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता। त्याला असं खूप काही असं बंधन नाही की हाच मसाला घातला पाहिजे, तोच मसाला घातला पाहिजे। शेवटी काय आहे, आपण कुठलाही पदार्थ करताना तो प्रेमाने करणं महत्त्वाचं आहे। इन्ग्रेडियंट थोडेसे इकडे तिकडे झालेले चालतात। आता मी घातलं ह्यात चवीनुसार मीठ। मीठही आपण छानपैकी ढवळून घेऊया आणि आता आपल्याला त्याला मस्तपैकी उकळी आणायची आहे। आपण जे मसाला आणि सगळं नारळ वगैरे त्यात घातलेला आहे तो छानपैकी उकळल्यानंतर त्याचा प्रत्येक गोष्टीचा फ्लेवर त्या आमटीला लागेल आणि आमटी खूपच चविष्ट होईल। आता उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये घालते हे बारीक चिरलेली कोथिंबीर। कुठलाही पदार्थ करताना, भाजी असो आमटी असो, कोथिंबीर घातल्याशिवाय काय आपलं समाधान होत नाही, म्हणून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी त्यामध्ये घातली आहे। आणि ही मसूरची आमटी आता कोथिंबीर घालून झाल्यानंतर खाण्यासाठी तयार आहे। फोडणीमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो तर शिजवून घेतला होताच आणि मसूरही आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या शिजवून घेतली आहे, त्यामुळे उकळी आली साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही उकळवायची आहे आणि ती लगेचच तयार होते। आहे की नाही मस्त झणझणीत रेसिपी। आणि ह्या आमटीमध्ये पाण्याचं प्रमाण जर तुम्ही भाकरी बरोबर खाणार असाल
तर तुम्ही थोडीशी घट्ट ठेवू शकता, पण भाताबरोबर खाणार असाल तर थोडीशी पातळच ठेवा, ती जास्त चविष्ट लागते. गरम गरम वाफाळलेला भात आणि ही गरमागरम झणझणीत अशी मसूरची आमटी, बास, अजून काय पाहिजे जेवायला. माझा तर हा एकदम फेवरेट मेनू आहे. तुम्ही जर अशी आमटी कधी बनवली नसेल तर एकदा तरी नक्की बनवून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.